विविध भारती पुणे. पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरासह उपनगरांमध्ये देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवन परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत सादर केलं. आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, बापूसाहेब पठारे, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध अधिकारी तसंच सैन्य दलातील अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसंच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. पुणे शहर आणि परिसरातील सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांतर्फेही ध्वजवंदन करण्यात आलं. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना यावेळी नमन करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथंही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पुणे शहरातील मान्यवरांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त सत्कार समारंभ पुणे महानगरपालिकेत महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते पार पडला. स्वातंत्र्य दिनानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृह इथं राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक तसंच कारागृह आणि सुधार सेवेचे महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी कारागृहाचे अधीक्षक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र कारागृह विभागातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त यशस्वी संस्थेच्या वतीनं चिंचवड इथं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यशस्वी संस्थेच्या शिका आणि कमवा योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तसंच पिंपरी चिंचवड विभागातील विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्यरत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. पुण्यात कोथरूड पश्चिम विभाग नामदेव शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराजांचा 676वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला. संत नामदेव महाराजांचं कार्य न्याय, समता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश देणारं असल्याचं आनंद पिंपळकर यांनी यावेळी सांगितलं. नामदेव महाराजांनी देशभर भ्रमण करून वारकरी संप्रदायाची परंपरा सर्वदूर पोहोचवली तसंच गुरुग्रंथ साहेबातील त्यांच्या पदांनी बंधुतेचा संदेश दिला असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादानं सोहळ्याची सांगता करण्यात आली. पुण्यात पारसी नववर्ष अर्थात नवरोज आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं शहरातील पारसी समुदायानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. पुण्यातील कॅम्प आणि कल्याणीनगर भागातील पारसी प्रार्थनास्थळं फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवली गेली होती. समुदायातील नागरिकांनी सकाळी एकत्र येऊन प्रार्थना केली. यंदा पारसी नववर्ष स्वातंत्र्य दिनासोबतच आल्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पुणे महापालिकेच्या उरळी देवाची इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याला विरोध करण्यात आला तर भाजपकडून बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आला. खासगी कंपनीला ₹772 प्रति मेट्रिक टन दरानं हे काम देण्यात येणार असून दरवर्षी 7% दरवाढ लागू होईल. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर टीका केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी खडकी हेडक्वार्टर्स इथं झालेल्या बैठकीत महापौर रवी लांडगे यांनी कर्नल रविकुमार गरगोत्रा यांच्यासोबत चर्चा केली. शहरातील रेड झोनची हद्द कमी करणं, मॅगझिन चौक इथला अॅम्युनिशन डेपो स्थलांतरित झाल्यानं निर्बंध हटवणं, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हॉटेल कलासागर जवळील जागा उपलब्ध करून देणं आणि पिंपळी सौदागर इथं अग्निशमन केंद्रासाठी जागा देणं या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेतील मृतांच्या 9 कुटुंबियांना महापौर रवी लांडगे यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा जल्लोष टाळून अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांना एकंदर 9 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. तसंच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. उद्या देखील आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतामध्ये. नमस्कार.